शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चोपडा। मातीतील ओलावा सिंचन पद्धतीने नियंत्रण करणारे स्वयंचलित यंत्र। मॉडर्न मधलं ट्रान्सफॉर्मर आहे। हे जे ट्रान्सफॉर्मर आहे हे इथून AC करंट येतं, हे याला DC मध्ये ट्रान्सफॉर्म करतं। हे रिले स्विच आहे, आपल्याला इंडिकेट करतं की मोटर ऑन आहे का ऑफ आहे। हे 12 वोल्ट रेग्युलेटर आहे आणि 3 वोल्ट रेग्युलेटर हे करंट कंट्रोल करायचं काम करतं। आणि हे LED ची पेज जी आपल्याला इंडिकेट करते आपल्या पाण्यात मॉइश्चर किती आहे आणि पंप ऑन आहे का ऑफ आहे। हे मायक्रो कंट्रोलर आहे। जर आपण पिन जॉईन केली तर आपण याला कम्प्युटर किंवा लॅपटॉपने कंट्रोल करू शकतो। हे पंप आहे, हे आपल्याला पाणी पुरवण्याचं काम करतं आणि हे आपलं मॉइश्चर सेन्सर आहे, हे आपल्याला हे पूर्ण डिव्हाइसला कंट्रोल करतं आणि पाण्यातलं मॉइश्चर इंडिकेट करतं। आपलं मॉडेल कसं काम करतं हे सांगणार आहे। ही आपली माती कोरडी आहे, त्यामुळे आपलं जे पंप आहे ऑन आहे आणि आता मॉइश्चर कमी मातीतलं। आता आपण बघू शकता की आपलं जे पंप आहे ते ऑन झालंय। आता जर आपण हे सेन्सर ओली मातीत टाकलं तर आपण पाहू शकतो की आपलं जे ऑटोमॅटिक बंद झालेलं आहे आणि आपलं जे पाण्याचं मॉइश्चर आहे हे वाढलेलं आहे आणि जो पंप आहे हा ऑफ झालेला आहे। की जी मोटर आहे ती ऑटोमॅटिक ऑफ झालेली आहे आणि जे LED चिप आहे ती आपल्याला दाखवते की जे मॉइश्चर आहे वाढलेलं आहे। इथे आपण जर आपल्यानुसार मॉइश्चर सेट करू शकतो। आपण जेवढं मॉइश्चर सेट केलं तेवढ्या याच्यात ती ऑटोमॅटिक ऑफ होईल। आणि अशा पद्धतीने जर आपण शेतीला पाणी दिलं तर शेतीमधलं क्षारता वाढणार नाही, शेती नापीक होणार नाही आणि शेतीची सुपीकता ही टिकून राहील।